नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रत्नप्रभा साहेबराव घुमरे. आपण कुठून आलात? निंबारी, गाव निंबारी, तालुका चतपूर, जिल्हा अमरावती. आपला व्यवसाय काय आहे? शेतमजुरी, शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2013मध्ये मे महिन्यात. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? कृष्णाची भक्ती केली आणि कृष्णाचे सोडून गुरु आपला जय गुरुदेव गुरु केले. 13 वर्ष त्याची भक्ती केली, पण त्याच्यातून काही लाभ मिळाला नाही. उपवास करणं, एकादशी करणं, लड्डू जिलेबीचा उपास दाखवणं, नाणं, फुलं वाहणं, पाळणा करणं आणि सकाळी दुसऱ्या रोजी अधिक लेकरं जीव घालणं, एक आतुरते मनानं भक्ती करत होता. पण मग रात्री दिवसा ठेसते पोराच्या कानात मग हे गेलं, गोवाचा दाना गेला. नंतर मी म्हटलं, परमात्मा तुम्ही, श्रीकृष्ण परमात्मा तुम्ही माझ्या पोराच्या कानातला काढून द्यावा. त्यानं दुसऱ्या रोजी काढून दिला, पण मोठा काढून दिला. 13 वर्ष झाले त्याच्यात होता कानात. मग अधिक दृढ भक्ती झाली का कृष्ण खरंच परमात्मा कृष्ण आहे, त्याची भक्ती केलीच पाहिजे. जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपण श्रीकृष्ण यांना परमेश्वर मानत होतात आणि त्यांची भक्ती करत होतात, त्याचप्रमाणे त्यांच्या भक्तीमुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टीतून आरामसुद्धा मिळत होतात. मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावं असं का वाटलं आणि आपण त्यांच्या शरणात कशा आणि का आलात? ते एकदा टी व्ही पाहिल्यानंतर आमच्या घरी 2-4 पोरं बसले होते. ते म्हणे, दादा विद्यू हे टी व्ही कशाला पाहता म्हणे, तू हे भगवतीला म्हणे काही दाढी नाही, मिशी नाही, काही कपडे नाही, काही गळ्यात काही नाही म्हणे, असं तर पाहू नको म्हणे, दुसरा पाय म्हणे तू. मॅट नाही, मला हेच पाहायचं आहे, तुम्ही उठून जा म्हटलं. मी तेच पाहतो. उठून गेल्यानंतर पुराला सांगितलं, मी बाबू SMS म्हणतात म्हटलं, खाली SMS कर म्हटलं. तर म्हटलं मग परमात्माच्या दिसत जाते, संत रामपालजी महाराजजवळ जाईन म्हटलं, ते आपला SMS तर आपल्याला निःशुल्क पुस्तक येईल. निःशुल्क पुस्तक आला. मग ते पुस्तक वाचलं मी 3 दिवस. खूप रडो. माझ्या घरी दुकान होतं, ते खरा बिडी हे ते होतात. मग तिथे पुस्तकं वाचूनच ते पेटून टाकलं ते. आणि 2013मध्ये संत रामपालजी महाराजच्या शरणात गेली. जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आला त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ तर खूप झाले व भगतजी. मी एका जणाच्या घरी सत्संग ऐकायला गेली, तिथून 5 फुटाहून पडली खाली. हे इथं लागलं, हे इथं हे इकडून आहे 35% पडले. आणि 21 दिवसात दुरुस्त झाले. गुरुजी पाहायला आले, संत रामपालजी पाहायला आले. कुछ नाही होता बोले बेटा, बोले तू भक्ती कर, बोले कुछ नाही होता बोले. परमात्माची भक्ती तेवढी होतीच माझ्याजवळ का जरासा की क्षणभरी मी परमात्माला सोडत नव्हती. पण मग काय झालं की तिथून म्हटलं, माझ्या पोटात गोळा आहे गुरुजी, अंगावर कर्ज आहे, कोर्टात केस आहे. म्हटलं कसं होईन परमात्मा म्हणे, बेटा भक्ती कर तू, कुछ नाही होता बोले बेटा. त्याच दिवशी मग नामदान घ्यायला गेलो तर तिथं बाथरूममध्ये पडली तर परमात्मा आले आणि परमात्मानं उचललं. म्हणजे उठ बोले बेटा क्या हो गया ते गं. आणि उठली, परमात्माने एका सेकंदात उठून आणलं. म्हणजे उठल्यानंतर त्याच रात्री म्हणजे बेटा बोले 15 दिवस जाना नाही बोले, हे रुकना बोले, या कुछ भी हो बोले, हे रखना बोले, जाणार नाही. तर मग 1 महिनाभर आश्रममध्ये होती बेरवाल्याले. तिथून मग घरी आली तर सर्व परमात्मानं सगळंच बरोबर करून टाकलं होतं. मी याच्या अगोदर केस होती, ते केसही नील झाली, केशीचा निकाल होता, पैसेही भेटले आणि गोळाही पोटातला नाहीसा झाला. हे संत रामपालजी महाराजनं दया केली. संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत येण्या अगोदर आपण श्रीकृष्णाला परमेश्वर मानत होतात आणि त्यांची भक्तीसुद्धा करत होतात. मला हे विचारायचं आहे की याच्या अगोदर आपण श्रीकृष्णजींना प्रार्थना केली होती का की मला या जे आपले जे प्रॉब्लेम होते, हे जसे आपल्या पोटामध्ये गोळा होता, त्याचप्रमाणे शेतीचा जो काही आपल्यावर केस चालू होती, तर ह्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी आपण त्यांना काही प्रार्थना केली होती का? श्रीकृष्णाला म्हटलं की पहा श्रीकृष्ण, तुम्ही तर परमात्मा हा, आम्हाला तुमच्याशी तर कोणी नाही. पण म्हटलं मग अंगावर 1 लाख कर्ज आहे, कोर्टात केस आहे आणि पोटात गोळा आहे, हे तुम्ही मला 3 दिवसात याचा निर्णय द्या. श्रीकृष्ण म्हणे, माझ्यानं निर्णय होत नाही, माझ्याजवळ ते काही नाही म्हणे, तू वरते पाय म्हणे, वरते बघ म्हणे. आता वरते कोणता बघू, नावच नाही सांगितलं. म्हणून मी TV पाहिले तर त्या संत रामपालजी महाराज दिसले मला आणि त्याच्यापासून मला सर्व गोष्टीची सुटका झाली.
आणि परमात्म्यानं आम्हाला सर्व लाभ दिले. आत्ताच्या घडीला आपलं वय काय आहे? आत्ताच्या घडीला 71 झालं, 72 चालू आहे. तर या वृद्धापणात, या अशा म्हातारपणामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या शारीरिक व्याधी आज जडलेल्या आहेत? अर्ध्यांगी वायू गेला. तर मला गेल्या वर्षी मे महिन्यात परमात्माला म्हटलं, तुम्ही परमात्मा हा, तर म्हटलं हे एवढं म्हटलं महागार हे कसं झालं, कसं कोण मला भाकर घालीन, कोण जीव घाली. तर म्हटलं तुम्ही म्हटलं प्रल्हादाची रक्षा केली, ध्रुवाची रक्षा केली, चिटीची रक्षा केली आणि त्या 40 फुटावर पाणी नेलं भगतजीसाठी. आणि इतकी म्हटलं परमात्मा तुमच्याकडून मला होत नाही म्हटलं. तर परमात्मानं दंड घेतला, तुरंत म्हटलं मला अर्ध्या अंगीव निकाल केला परमात्मानं, काहीच नाही ठेवला, जसे आहे तसंच ठेवलं. तर आत्ता या वयामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोळ्या औषधं आज घेत आहात? साखऱ्या रोग आहे बाबा, परमात्मा दवाखान्यात गेलं का साखऱ्या रोग निघते. आणि घरी आलो परमात्माला म्हटलं मला साखऱ्या रोग तुम्ही घेऊन घ्या आणि मला सगळं जेवण खाऊन करू द्या. बाकी म्हटलं दवाखान्यात गेलं तर मला रोग नाही निघत, ना काही नाही, ना काही नाही, कोणतीच बिमारी नाही. परमात्मानं सारी अटपून घेतली. फक्त म्हणे तू भक्ती कर, बाकी म्हणे सतलोकले जाऊ, तुले नेतो म्हणे, तू काही काळजी करू नको. आपल्या ह्या अशा अनुभवातून आपण समाज बांधवांना काय संदेश द्याल? समाज बांधवांना इतकीच विनंती आहे, परमात्मा वारंवार जन्माला याने लागत, एक वेळा जन्माला या लागतं. संत रामपालजी महाराज की दीक्षा घ्या आणि आपलं जीवन सफल बनवा. जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? टी व्ही येते, टी व्हीवर खाली पट्टी येते, त्याच्यावर नंबर आहे, तो नंबर याच्यावर लिहून फोन करायचा आश्रममध्ये फोन केल्यानंतर तिथून मग यायले नामदीक्षाच्या केंद्राचं नाव सांगतात, त्या केंद्रावर जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? काहीच 10 पैसे मोजा नाही लागत, निःशुल्क आहे सगळं. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.